नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोन्याची झळाळी झाली कमी, चांदीच्या दरातही 3061 रुपयाची घसरण। पहा लेटेस्ट दर काय असतील, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, अर्थसंकल्पाच्या दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे। आज चांदी 3061 रुपयांनी घसरून 81,801 रुपये प्रति किलो आहे, तर सोन्याचा भाव 974 रुपयांनी घसरून 68,144 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला। तर मंगळवारी एका झटक्यात सोने प्रति 10 ग्रॅम 3,616 रुपयांनी स्वस्त झाले होते। चांदीच्या दरात मात्र प्रति किलो 3,277 रुपयाची घसरण झाली। 3 दिवसात सोने जवळपास 5,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदी 6,000 रुपयापेक्षा जास्त घसरली आहे। मित्रांनो, MCX वर आज सकाळी सोन्याचा भाव 1,159 रुपये म्हणजे 1.68% घसरून 67,793 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला। मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा भाव 3,343 रुपये म्हणजे 3.94% घसरून 81,551 रुपये प्रति किलो झाला। आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डला भाव 0.9% घसरून 2377.29 डॉलर प्रति औंस झाला, तर अमेरिकन सोन्याचा वायदा 1.6% घसरून 2376.70 डॉलरवर झाला। मित्रांनो, IBGA नुसार आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,151 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 68,177 रुपये झाला आहे, तर 23 कॅरेट सोन्याचा भाव 67,904 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 62,450 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 51,133 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 39,884 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे। चांदीच्या दरातही आज मोठी घसरण दिसून आली आहे। मित्रांनो, का झाली घसरण? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय भाषणात सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क 10%वरून 6%वर आणण्याची घोषणा केली। त्याचा परिणाम सराफा बाजारावरही झाला। व्यापार तूट वाढल्यानंतर जुलै 2022 मध्ये केंद्राने सोन्यावरील सीमाशुल्कात वाढ केली होती। देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सोन्याच्या आयातीवर अवलंबून असल्याने सोन्याच्या वापरात वाढ झाल्याचा त्यांचा परिणाम व्यापार तुटीवर होता। निर्यात वाढली नाही तर सरकारला पुन्हा सोन्यावरील सीमाशुल्क वाढवावं लागू शकते। त्यासाठी भारत दरवर्षी 800 ते 850 टन सोने आयात करते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।